सर, राज्यातलं एका महत्त्वाचं प्रश्न की बारामध्ये जी निवडणूक आहे अडीचच्या मध्यंतरची बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केला. पण आता काँग्रेस त्यामध्ये उमेदवार देत आहे आतापर्यंत आणि शिवसेनेताईंनी अशोक सरपंचाची चर्चा केली. या संपूर्ण घडामोडीमध्ये चर्चा केली. फोन झाला होता, सुनीताताईंनी फोन केला, सरपंचाची माहिती साधारणपणे हा दुसरा फोन आहे. या सगळ्या घडामोडीवर तुम्ही कसं बघता? या निवडणुकीमध्ये तुमचं मत? अजितदादांच्या निधनानंतर खरं तर ही निवडणूक बिनविरोधच व्हायला पाहिजे. आणि काँग्रेसबद्दल मी बोलण्यापेक्षा 2 दिवसापूर्वी संजय राऊत अतिशय चांगल्या पद्धतीनं बोललेले आहेत की काँग्रेस कशा पद्धतीनं पुढं जातं आणि कशा पद्धतीनं रिव्हर्स टाकतं हे सगळं देशाच्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळं पहिली गोष्ट भावना असली पाहिजे, संवेदनशीलता असली पाहिजे. ती दुर्दैवानं काँग्रेसमध्ये नाही असं आम्हाला वाटायला लागलं आहे. माझी देखील महायुतीतला एक मंत्री म्हणून सकपाळ साहेबांना विनंती आहे की अजितदादांच्या निधनानंतर ही निवडणूक होते, सुनेत्राबाईंनी त्याला उभ्या राहिलेल्या आहेत. तर ती निवडणूक जर बिनविरोध झाली तर महाराष्ट्राचा राजकीय संस्कार आपण जपतोय अशा पद्धतीचा मेसेज अख्ख्या देशामध्ये जाईल. रोहित पवार सुद्धा प्रदेशाध्यक्ष बैठकीनंतर निवेदन केलेलं आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी. खरं तर ही विनंती करायला पण लागता कामा नये, कारण शेवटी कुठच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होते याला महत्त्व आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक दादांच्या निधनानंतर पहिली निवडणूक आहे. जो त्यांचा दुर्दैवी अंत त्या अपघातामध्ये झाला त्याच्यानंतर त्यांच्याच कुटुंबातल्या त्यांच्या पत्नी सुनेत्राबाईंनी ह्या निवडणुकीला उभ्या आहेत. त्याच्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या संदर्भातच काँग्रेस पक्षानं पावलं टाकावी ही आमची देखील त्यांना विनंती आहे. जिल्ह्यामध्ये पाहिलं तर एप्रिलच्या सुरुवातीला कुठेतरी पाणी टंचाईची झळ असताना मिऱ्या असेल नाचण्या हातीमध्ये पहिला टँकर आजच 12 वाजता जिल्ह्याच्या पाणी टंचाईचा आढावा मी घेतो आहे. पाणी टंचाईच्या आढावा समितीचा अध्यक्ष मी आहे पालकमंत्री म्हणून. आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं उपाययोजना करता येईल, कशा पद्धतीनं टँकर सुरू करता येतील, कशा पद्धतीनं अर्जंट विंधन विहिरी मारता येतील हा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेणार आहोत. सर, म्हणजे जस्ट तुम्ही ताईंच्या बारामतीवरती बोलला, पण आता असं कळतं की एनसीपीचे जे आमदार आहेत ते हर्षवर्धन सकपाळांना भेटत आहेत आणि साधारणपणे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ती भेट होते. हे चांगलं आहे ना. शेवटी बघा, पक्षाची निवडणूक जरी असली तरी ह्याच्यामध्ये मगाशी जो मी उल्लेख केला की भावना आणि संवेदनशीलता असली पाहिजे. स्वतः सुनेत्राबाईंनी जरी सकपाळांना फोन केलेला असले तर ही निवडणुकीतली एक प्रोसिजर आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखालचे सगळे आमदार जर त्यांना भेटणार असतील सकपाळ साहेबांना आणि त्याच्यातनं चांगला निर्णय होणार असेल त्याने भेटलंच पाहिजे. त्याच्यामध्ये काय वावगं आहे. आसाम, केरळ आणि पांडिचेरीमध्ये मतदान होत आहे. काय असं आसाममध्ये तर तुम्ही वातावरण बघताय 100% NDAचंच वातावरण आहे. पाँडेचेरीमध्ये देखील NDAचं वातावरण आहे. केरळमध्ये देखील NDAचं वातावरण आहे. ज्या ज्या ठिकाणी या निवडणुका होत आहेत त्या ठिकाणी महायुती म्हणजे NDAच फार मोठ्या ताकदीनं जिंकेल अशा पद्धतीचं सध्याचं वातावरण आहे.